रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता पाहायला मिळतं की लावण्याची आई देशमुख मॅडम आता आलेल्या असतात आणि त्या आता काही इन्स्ट्रक्शन देत असतात. म्हणजेच आता त्या सांगत असतात की 60% वाटा माझा या कंपनीमध्ये आहे. सो मला ज्या पद्धतीने काम करायचं आहे ना, त्या पद्धतीने मी माझ्या परीनं काम करणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काहीच बोलू शकत नाही, कारण 60% हा जास्त वाटा माझ्या बाजूने आहे हे देखील आता म्हटलं गेलेलं असतं. हे सगळं जेव्हा आता सांगितलं जातं तेव्हा अर्णव एकदम शॉक होतो आणि अर्णवला मग त्या आता पेपरसुद्धा दाखवू लागतात. अर्णव जेव्हा आता ते एक एक करून पेपर्स बघत असतो तेव्हा आता त्याच्या लक्षात येतं की खरंच हे सगळे पेपर्स असे आहेत. तेव्हाच ना इथे असणारी ईश्वरी ही तर आता अर्णवला धीर दिल्यापासून तिच्याकडे कोणताही पर्याय जो आहे तो उरलेला नसतो, कारण सरळ समोर तिच्या चित्र दिसत होतं. अर्णवने ते सगळे पेपर्सना एकदम नीट वाचलेले होते आणि त्यामुळे त्यालाही समजत होतं की नाही, काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड नेमकी काय ही आता शोधून काढायची होती. मग तेव्हाच आता तो इकडे तिकडे बघतो आणि तेव्हा त्याला राग येत असतो, कारण खरंच आता राकेशने ही प्रॉपर्टी जी आहे ती या लावण्याच्या आईला विकलेली होती. तेव्हाच आता लावण्याची आई ही म्हणत असते की बघ अर्णव, मी तुझी एक आई म्हणून तुला सांगते, म्हणजेच मी लावण्याची आई आहे म्हटल्यावर तुझीसुद्धा आईच झाली. हे आता मान्य कर, ॲक्सेप्ट कर, कारण हे सगळं काही आता माझ्या हवाले झालेलं आहे. अरे तुला तर मी एवढं सगळं त्रास दिलाही नसता, पण आज माझ्या लावण्याला जो त्रास होतोय ना, मी ते जवळून पाहते. लावण्याने तुझ्यासोबत लग्न करायची अनेक स्वप्न पाहिली, पण त्याच्या वाटी काय आलं? काहीच नाही. तिला फक्त आणि फक्त त्रास झाला. ती तुझ्यावर मनापासून प्रेम करत राहिली आणि तू तिला कधीच होकार दिला नाही. तिला फसवलंस आणि तू दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केलंस आणि आज माझी मुलगी काय काय त्रास सहन करते ना, हे फक्त मला माहिती आहे, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अर्णव शांतपणे सगळं काही ऐकून घेत असतं, कारण ईश्वरीलासुद्धा आता यामध्ये घेतलं जात असतं. तू या मुलीसोबत लग्न केलंस आणि मग आज हे सगळे दिवस बघायला लागत आहेत. मग ह्या गोष्टी बोलल्यानंतर मात्र आता खूप मोठा धक्का ना खरं तर ईश्वरी आणि अर्णवला दोघांनाही बसत असतो, कारण लावण्याची आई पुन्हा आलेली असते आणि बदला सूड घेण्याच्या भावनेने आलेली असते आणि ह्या गोष्टीच ना खूप जास्त त्रासदायक असतात. तर दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात ना, तेव्हा जी ईश्वरी आहे ती बघत राहते, तर अर्णवला काही म्हणजे काही सुधरत नसतं, कारण त्याने ते पेपर्स बघितलेले असतात आणि त्यावरनं त्याला कळलेलं असतं की खरंच लावण्याच्या आईच्या नावावर 60% शेअर्स गेलेले आहेत, जे की अंजलीच्या नावावरचे होते. अंजलीच्या नावावरचे शेअर्स सगळे पूर्णपणे याने विकून टाकलेले होते आणि हे सगळं बघून मात्र ना आता डोकं एकदमच धूळ खायला पडलेलं होतं. काही सुधरत नव्हतं अर्णवला आणि त्यामुळेच ना अर्णव एकदम शांत होता. तेच आता ईश्वरी ती बोलायला सुरुवात करते, कारण आता ना थेट ना त्या जी मशीन असते शिलाई मशीन, त्यावर हात टाकलेला असतो या देशमुख मॅडमने आणि सांगितलेलं असतं की आता या ऑफिसमध्ये सगळेच बदल मी करणार आहे. म्हणजे आता ना मला असं वाटतं की ही मशीनसुद्धा इथे खूप जास्त जुनी झाली, तर या मशीनलासुद्धा आता बदलायला हवं. ही जागा नाही आहे बरोबर या मशीनची, परंतु आता ही जी मशीन आहे ती खरं तर या ऑफिसची जान आहे. या ऑफिसमध्ये ही मशीन लागतेच, कारण ही मशीन म्हणजे अर्णव सरांच्या आईची आहे आणि त्यांची आठवण तर या ऑफिसमध्ये राहणारच, असंही आता ईश्वरी जी आहे ती बोलत असते. तर अर्णवही आता त्या देशमुख मॅडमना सांगत असतो की तुम्ही बाकी काही चेंजेस करा, पण ही मशीन इथून हलणार नाही काही झालं तरीसुद्धा, कारण या कंपनीला नावसुद्धा माझ्या आईचंच आहे आणि तेच नाव कायम राहील आणि ही मशीनसुद्धा इथून हलणार नाही, हे सुद्धा अर्णवने आता रागारागात म्हटलेलं असतं. मग आता अर्णवने म्हटल्याबरोबर आता ती आपला हात झिडकारते आणि अर्णवला म्हणत असते की बघ अर्णव, तुला असं वाटत असेल की तुझं सगळं मी ऐकेन, तर तसं नाही आहे, कारण 60% वाटा हा माझा आहे. त्यामुळे बरेचसे निर्णय ना मी घेऊ शकते. मला जर वाटलं ना तर आत्ता मी कोणतेही निर्णय घेऊन सगळ्या काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू शकते, पण तुम्ही
बघा आता मी काय काय करते असं बोलून ती तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मात्र बाहेर ना अंजली उभी असते आणि अंजलीने आत घडलेला सगळा प्रकार ऐकलेला असतो. त्यामुळे अंजली आता कोलमडून जाते. अंजलीला कळतं की आपल्यामुळे ही कंपनीची हालत ही अशा पद्धतीने झाली. चिंटूने ही कंपनी कुठच्या कुठे नेऊन ठेवली होती आणि आज ही कंपनी पार धुईस मिळाली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता अंजलीला कळत असतात. अंजली आता या सगळ्याचा त्रास स्वतःला करून घेत असते. तेच आता अर्णवही म्हणत असतो की काही झालं तरीसुद्धा मी हे सगळं काही होऊ देणार नाही आहे यांच्या मनासारखं. मी काहीतरी मार्ग काढणार आहे आणि काही झालं ना तरीसुद्धा मी माझी कंपनी पूर्ण मिळवणारच. इकडे आता एक एक करून जे सगळेजण असतात ना ते आता बाहेर पडतात. कारण प्रत्येकाला तेच काही झालेलं आहे. ते सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. सात्विक फॅशन हे नाव आणि हे सगळं काही कधीही धुईस मिळू शकतं याही गोष्टी आता तिला कळत असतात. ती रडत रडत तशीच आतमध्ये जाते त्या कॉन्फरन्स रूममध्ये आणि रूममध्ये जाऊन ती इकडे तिकडे पाहत असते. आणि जेव्हा ती आपलं ऑफिस सगळं चेक करत असते ना तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की नाही या सगळ्या काही गोष्टी नको व्हायला होत्या. कारण जे काही झालं ते खूपच भयंकर असं होतं आणि त्यामुळेच ना त्रास तर होत होता. तेव्हा ईश्वरी आणि अर्णवना रडत असलेल्या अंजलीला बघतात आणि तिला सावरतात. अंजली म्हणत असते की आता काहीच उपयोग नाही आहे मला सावरून. मला जे कळायचं होतं ते कळलं आहे. अर्णव सॉरी पण हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. अर्णव तिला म्हणत असतो की नको त्रास करून घेऊ ताई. ईश्वरीसुद्धा शांत करायचा प्रयत्न करत असते. ईश्वरी म्हणत असते की आपण काहीतरी मार्ग काढूया पण तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेऊ नका असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा अंजली म्हणत असते की त्रास कसा करून घेऊ नको. हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. मी बघते मी माझ्यामुळे सगळे बदल घडलेत आणि त्या राकेशमुळे मी जर त्याच्यावर विश्वास ठेवलाच नसता बघ जर उद्या जाऊन जर तिने कंपनीचं नाव बदली केलं तर आपण काहीच बोलू शकत नाही. कारण सगळे जे काही हिशोब आहेत ते तिच्याकडे आहेत. आता तिच्या इशाऱ्यावर आपल्याला नाचावं लागणार आहे. हेही गोष्ट आता बरोबर क्लिअर झालेली असते. आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मात्र आता अर्णवला दिसत असतात. आणि म्हणून अर्णवही आता अंजलीला धीर देत असतो आणि अंजलीला म्हणत असतो की ताई प्लीज तू स्वतःला त्रास करू नको. या सगळ्यामध्ये मार्ग निघेल. आणि असं बोलून का होईना तो थोडासा धीर तिला देत असतो. आणि जेव्हा तो तिला धीर देत असतो ना तेव्हा अंजली मात्र खूप जास्त जी आहे ती रडत असते. अंजलीला त्रास होत असतो. तेव्हा ईश्वरी तिला म्हणत असते की ताई मी आहे ना आपण काहीतरी करूया आपण यावर मार्ग काढूया हेही आता सांगितलेलं असतं. या सगळ्या गोष्टी अर्णव आता आपल्या पद्धतीने हँडल करणार असतो. आणि त्यामुळेच ना अर्णव जेव्हा सगळ्या गोष्टी हँडल करणार असतो ना तो अंजलीला त्रास नको म्हणून अंजलीला शांत करायचा प्रयत्न करत असतो. अंजलीला म्हणत असतो की ताई प्लीज तू माझ्यासोबत आहेस ना. दे मला वचन. जर तू माझ्यासोबत असशील ना तर मी काही म्हणजे काही करू शकतो. मग तेव्हाच ना ती त्याला सांगत असते की मी आहे तुझ्यासोबत. तू काळजी करू नकोस. आपण एकत्र असलं तर होईल सगळं काही ठीक. फक्त तू माझ्यासोबत राहा असंही त्याने आता तिला सांगितलेलं असतं. तेव्हाच ना अंजली त्याला म्हणत असते पण तू हे सगळं काही कसं मॅनेज करणार आहे. काही विचार केला आहेस का. हो विचार तर केला आहे. बघू आता कितपर्यंत सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जुळून येत आहेत ते माझे प्रयत्न तर आता सुरू आहेत असं देखील म्हटलं जातं. तेव्हाच ना दुसरीकडे नम्रता किचनमध्ये काम करत असते. कसलं काम. 1 वाजला तरी अजून तिचं जेवण तयार नसतं. आजी तिला ओरडत असतात आणि म्हणत असतात की काय गं नम्रता अजून तुझं काहीच झालेलं नाही आहे. काय करतेस तू हे अजून का नाही जेवण रेडी आहे. अगं एवढ्यात जेवण ना पूर्ण रेडी असायला हवं. 1 वाजता सगळेजणं जेवतात आणि अजून तू काहीच केलं नाही आहेस. काय काय होतीस एवढा वेळ. तेव्हाच ती आता सांगत असते की मी ना विचार केला की अजून बराच वेळ आहे तोपर्यंत आराम करूया म्हणूनच मी ना थोडा वेळ आराम केला असंही आता ती सांगत असते. अगं आराम करायची ही वेळ असते का. हे काय अजून तू कणिकही भिजवलं नाही आहेस.
काय चाललं आहे काय यार तुमचं? मला ना खरंच कळत नाही. अजून सगळा स्वयंपाक बाकी आहे. तू लक्ष देत नाही आहे. तू एका टाईमला क्लाउड किचन चालवायचीस ना, मग तेव्हा कसं काय मॅनेज करायचीस? असंही आता मुद्दामूनच आजीने म्हटलेलं असतं. आजी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा आता इकडे तोपर्यंत भाजीसुद्धा चांगली झालेली असते, पण तिने गॅस काही बंद केलेला नसतो. त्यामुळे भाजी जी आहे ती खाली लागत असते. पुन्हा एकदा आजी तिला ओरडतात आणि पटकन सगळी कामं कर, उशीर करू नकोस असं म्हणवतात. मग हे सगळं वल्लरी लांबून पाहत असते. वल्लरीला मात्र हे सगळं बघून आनंद होत असतो, कारण वल्लरीला हेच तर हवं होतं. या दोन बहिणींमध्ये भांडणं लावायला एक आग हवी होती आणि ती आग आता नेमकी आजीने लावलेली होती. आणि त्या आगीत जाऊन अजून आपल्याला ते म्हणतात नाही का रॉकेल ओतायचं, त्या पद्धतीने आता तिने जाऊन ते रॉकेल ओतायचा प्रयत्न केलेला होता. म्हणजेच काय तर इकडे आता वल्लरी हसत होती जे काही चाललंय ती सिच्युएशन बघून, आणि त्यामुळेच ना ती आता बघत असते आणि म्हणत असते की हे सगळं काही चाललंय ना, मग आता या सगळ्यात आपल्याला चान्स मारायला हवा. आता जी काही गंगा वाहते त्याच्यात डुबकी लावायला हवी असाच विचार ती करते. इकडे नम्रताची नुसती धांदल उडालेली असते. हे करू का ते करू असं होत असतं. त्यातच तिचा आता कढईला गरम हातही लागतो, त्यामुळे हात भाजला जातो. मग ती आता कणिकचं पीठ भिजवताना सुद्धा तिला ते पिठाचा डब्बाही नीट पकडता येत नसतो, तोही हातात ना पडत असतो. एवढा पसारा बघितलेला बघून वल्लरी म्हणत असते की काय ग, हे किती तो पसारा केला आहे आणि कसं काम करतेस तू? तुला कामाचा उरक नाही आहे बघ. कसंही आपलं करायचं म्हणजे झालं असं नसतं ग. अगं नीट कामं कर, आणि तुला एकटीने जमत नाही तर तसं सांग ना. अगं भाजी पण करपते बघ. मग तरीसुद्धा त्या चमच्याने ती ढवळायचा प्रयत्न करत असते. मग तेव्हाच ती मुद्दामून तिला विचारते काय ग, हे हाताला काय झालं? तेव्हा ती म्हणते की काही नाही, पण आता हाताला तुझ्या भाजले हो साईडला. थांब मी भाजी बघते काय ते. आणि काय ग, या घरात मोलकरीण म्हणून आली आहेस का? तुला जरा पण स्वतःचं तोंड नाही का? तुझी बहीण बघ कशी फिरते बाहेर जाऊन. तुझ्यावर जबाबदारी दिली आहे घरची आणि स्वतः मात्र बाहेर जायचं. मग आता ते तिचा हात आहे ना बर्फानी वगैरे शेकून देत असते आणि म्हणत असते अगं जरा बोलायला शिक. बहिणीला आता सगळं काही ऐकतं पाहिजे. बघ ना, पहिल्यांदा एवढी जायची नाही बाहेर, पण आता काय ऑफिसला जाते काय, बाहेरची कामं करते काय, आणि तुला घरात स्वयंपाक बनवायला ठेवलं आहे का? मोलकरी नाहीस या घरची? हां, तर तसं आहे तर मला सांग ना. असंही आता वल्लरी बोलत असते. त्यावर मात्र नाही घरातलीच कामं आहेत मी करते असंही नम्रता बोलत असते. अगं पण तुलाही तर क्लाउड किचन आहे ना. मी तर बघते लग्न झाल्यापासून तू क्लाउड किचनचं काही ते बघतच नाही आहेस. सगळ्याकडे घरातच लक्ष. अगं मान्य आहे घरातलंही करायचं असतं, मग आता क्लाउड किचन तर बंदच केलं आहेस. मग तुला पण आहेत की तुझे काही हिशोब? असंही आता मुद्दामून वल्लरी नम्रताला भडकवायचा प्रयत्न करत असते. नम्रताला जरा काय पिन मारली की नम्रता तर नेहमीप्रमाणेच भडकत तर असतेच, कारण तिला ती आग लावायची ही तर वल्लरीला माहिती होती आणि ही नम्रता हलक्या कानाची आहे या सगळ्या गोष्टी बरोबर कळत होत्या. आणि त्यामुळेच तर आता तिने पेटवून दिलेली होती ना काडी. तिला हेच तर करायचं होतं. एकदा का पेटवून दिलं की ह्यांची भांडणं होणार. बघितलंस ना, तू आता सगळ्या काही गोष्टी विचारून करतेस, पण ती ईश्वरी सगळं अगदी मनाप्रमाणे करते. आता तिला ऑफिसमध्ये जायची गरज होती का, तरीसुद्धा ती गेली ना, आणि कोणाच्या जबाबदारीवर गेली? सगळं सोडून तुझ्यात. आणि तू करत बसलेस सगळे कामं. आणि मग काय भाजी पुन्हा एकदा लागत असते खाली, तेव्हा वल्लरी स्वतः ती भाजी हलवते आणि म्हणत असते की बघ, कामाचा उरक आहे ना एका हातानं होत नाही. एवढा सगळा पसारा, एवढ्या लोकांचं जेवण आता तू कसं करणार आहेस बाबा? खरंच ना, काहीच कळत नाही. अजून सगळा स्वयंपाक बाकी, आणि या घरात 1 वाजता सगळ्यांना स्वयंपाक लागतो. मग आता कसं? आणि आता मुद्दामून ना वल्लरीसुद्धा भाजी ढवळता आता लगेच नाटक करते. मला काही जमत नाही ग, नाहीतर मी केलं असतं ग. माझाही हात दुखायला लागला आहे बघ आता ही सगळी कामं करून करून. माझं आता काही वय राहिलं आहे का? असं ही खोटं नाटं आता वल्लरी करत असते. वल्लरीला माहिती आहे इथे जरा हात लावला तर आपल्याला ही सगळी कामं जी आहेत ती करावी लागणार आहे. त्यामुळेच आता लावते आणि तिकडनं निघून जाते. जशी ती आग लावून तिकडनं निघून जाते ना, तसं मात्र आता इकडे नम्रताच्या सुद्धा लक्षात येत असतं की नाही, खरंच आहे हे सगळं काही कुठेतरी चुकते. म्हणजे आपण विश्वास तर ठेवतोय, पण खरंच ना ईश्वरीला पण कळायला पाहिजे ना. ईश्वरीने तर सगळंच माझ्या हातावर सोडलंय, असं नाही केलं पाहिजे होतं. तिने चुकीचं करते हे सगळं काही, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे
जो मामा आहे ना तो आता आलेला असतो आणि मामा जेव्हा येतो तेव्हा मामाचं डोकं काम करत नसतं. तेव्हाच मामा आता असणाऱ्या इकडे अर्णवला फोन लावतो आणि अर्णवला जसं आता मामा फोन लावतो ना तसं आता तरीसुद्धा लांबून आता बघत असते की ह्यांचं नेमकं काय बोलणं चाललं आहे ते. मग आता वल्लरी जेव्हा बघत असते तेव्हा इकडे वल्लरीच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. मग तेव्हा मामासुद्धा पडताळणी करून घ्यायचा प्रयत्न करत असतो की काय नेमकं ह्यांचं चाललं आहे, काय आहे ते तर बघूया. आणि म्हणूनच ना मग तिनं आता त्या कॉल केलेला असतो पण अर्णव सांगत नसतो. पण मामा बोलत असतात की सांगणारे अर्णव काय झालं आहे, कारण मी तुला कॉल करतोय, अंजलीला कॉल करतोय, पण कोणीही कॉल उचलतच नाही आहे. काय चाललं आहे काय ते तरी सांग ना मला, त्याशिवाय मला कळणार आहे का, तू सांग बरं मला, असंही आता ते म्हणत असतो. मग तेव्हाच ना इकडे अर्णव मामाला सगळ्या गोष्टी सांगतो आणि हे सगळं ऐकूनच ना आता मामाचाला तर धक्काच बसतो. मामाला तर कळतच नसतं की काय बोलावं ते. मग मामा का होईना जरासा तो त्याला सावरायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की नको एवढा त्रास करून घेऊस, सगळं काही ठीक होईल, थांब. आणि तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी ठीक होण्याकडेच त्याचं लक्ष असतं. अर्णवही म्हणतो की हो मामा बघतोय मी, चल मी आता ठेवतो फोन, असंही म्हणून अर्णवने फोन ठेवलेला असतो. तेच आता वल्लरी इकडे मामाकडे जाते आणि मामाला विचारते की काय झालं आहे हो, कशाला एवढा आरडाओरडा सुरू आहे. त्यावर मामा म्हणतात की काय सांगू तुला, तुझ्यामुळेच सगळं. मग आता मामी म्हणते की काय झालं आहे बोलाल का. मग आता तुझीच मैत्रीण, तुझ्या आवडीची ती लावण्या, त्या लावण्यामुळेच आज आपलं जगणं मुश्किल झालं. म्हणजे काय केले तिने ते तरी सांगा. मग लावण्याच्या आईने ती प्रॉपर्टी म्हणजेच आपल्या शेअर्समधला 60% वाटाणा तिला विकला गेलेला आहे. त्या राकेशने हे सगळं केले. अंजलीच्या नावावर जे होतं ते सगळं काही आता त्या लावण्याच्या आईच्या नावावर झालेलं आहे आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी बिघडल्या आहेत. हे असं व्हायला नको होतं, पण आता काय करणार, यातून मार्ग. मग तेव्हाच ना वल्लरी विचार करत असते की हे सगळं काही त्याच गोष्टीमुळे होते. मग तिच्या लक्षात येतात या सगळ्या काही गोष्टी. मग तेव्हाच ती विचार करत असते की नाही बरोबर, हे असं व्हायला नको होतं. म्हणजे या राकेशने मला जे सांगितलं होतं ते शब्दशब्द खरं होतं आहे. तर हाही विचार ना आता इकडे असणारी ही वल्लरी करत असते. वल्लरीला आधी ह्या सगळ्या काही गोष्टी एवढ्या रिअल वाटत नसतात, पण आता ह्या सगळ्या गोष्टी समोर दिसत असतात आणि त्यामुळेच ना वल्लरीचं टेन्शन आता वाढत चाललेलं असतं. वल्लरीचं टेन्शन जेव्हा वाढतं तेव्हा आता इकडे वल्लरी विचार करत असते की माझ्या व्हिडिओचं काय होईल, माझी व्हिडिओ ही जर आता व्हायरल झाली तर मग काय करू, असे विचारणा डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात. काही सुधरत नसतं, काय करावं समजत नसतं आणि त्यामुळेच ना थोडं का होईना टेन्शन आता आलेलं असतं. तेव्हाच ना इकडे मामा बोलत असतो की बहुतेक ना काय होतंय आणि काय नाही ना काहीच कळत नाही आहे, पटकन काहीतरी ना करायला हवं, नाहीतर सगळंच हातातून गेलं म्हणूनच समज. मग इकडे टेन्शन मात्र वल्लरीला खूप येतं, कारण वल्लरीचा तो व्हिडिओ जो होता तो होता नेमका वल्लरीचा, जो की ईश्वरीला मारतानाचा आहे आणि त्यामुळेच ना टेन्शन तर खूप आलेलं होतं. कळत नसतं की काय करावं ते आणि त्यामुळेच वल्लरी आता टेन्शनमध्ये असते. दुसरीकडे आकाश जो आहे तो निघालेला असतो कामाला. तेव्हा आता त्याला नम्रता म्हणत असते की तुम्ही कुठे निघाला आहात, तर नम्रताला म्हणतो की जाणं गरजेचं आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग अर्जंटमध्ये बोलवून घेतली होती, म्हणजेच ऑफिसमध्ये काहीतरी झालं आहे. दादाही टेन्शनमध्ये दिसत होता, काय झालं आहे काहीच कळत नाही आहे, गेल्याशिवाय कळणार नाही आहे, पण आपल्याला मूवीला जायचं आहे, तुम्ही विसरताय का, ते बघू नंतर, पण तुम्ही मला प्रॉमिस केलं आहे, असंही आता नम्रता बोलत असते. आकाशही तिला सांगत असतो की ज्या काही गोष्टी आहेत ते नंतर बघूया, पण मला आता कामावर जाणं गरजेचं आहे, कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्यामुळे मला निघावं लागणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे आकाश ह्या नम्रताला कसं समजावतो, म्हणजेच ना आता वाटत असतं की कसं समजवायचं कसं नाही, पण त्याने आता तिला म्हटलेलं असतं की बघूया आपण नंतर मूवीचं वगैरे, पण आत्ता मला कामासाठी इमर्जन्सी जावं लागेल. पण ती म्हणत असते की रात्री तर तुम्ही मीटिंग केली, आता परत कुठे जाताय, जरा झोपा, आराम करा. पण काही केल्या ती आता तो ऐकत नसतो, कारण कामही तितकंच महत्त्वाचं असतं. आता तिच्या हाताला भाजलेलं असतं, त्याही गोष्टीकडे तिचं लक्ष नसतं. ह्या गोष्टीसुद्धा आता दिसत असतात त्या नम्रताला आणि
त्यामुळेच नम्रता अजूनच चिडलेली असते. मग आता आकाश जो आहे तो तिला कसं कसं बोलतो, पटवतो आणि तिकडनं निघत असतानाच तिच्या कपाळावर किस वगैरे करतो आणि तिला समजून घ्यायला सांगतो आणि त्यानंतर तो तिकडनं निघून जातो. आणि जेव्हा तो तिकडनं जातो ना, तेव्हा मात्र नम्रता आता आपला हात हातात घेते आणि ती म्हणत असते की काय करू मी, मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे आता मला काही काही गोष्टी कळतच नाही आहेत की कशा होतील त्या, कारण माझा हातही ह्यांना दिसला नाही, माझ्या हाताला केवढं त्रास झाला आहे, लागलं आहे, भाजला आहे, पण मी लग्न करून चूक केली आहे का असाही विचार ते करत असते. म्हणजे लग्न केलं म्हणजे घरातली कामं करायची नाही असा हा समज नम्रताला काहीतरी आलेला आहे. दुसरीकडे अर्जंटमध्ये सगळ्यांनाच केबिनमध्ये बोलवलेलं असतं अर्णवने आणि ईश्वरीने. त्यानंतर आता सगळ्यांनाच एक एक इन्स्ट्रक्शन सांगितल्या जातात की तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या. आणि मग तेव्हाच ना अर्णव म्हणत असतो की बघा मी तुम्हाला सगळ्या फाईल्स दिल्या आहेत, प्रत्येकाने थोड्या थोड्या फाईल्स वाटून घ्या, कुठे काही कॅल्क्युलेशन चुकते, कोणती खोटी बिले आहेत, कोणती रिअल बिलं आहेत, ते सगळं शोधून काढायचे. कारण राजेश भोसलेने आपल्या कंपनीमध्ये खूप मोठा असा फ्रॉड केलेला आहे आणि तो फ्रॉड कुठेतरी थांबायला हवा असं तरी मला वाटतं. आणि म्हणूनच ना आपण या सगळ्याची चौकशी करायला हवी, सगळ्या काही गोष्टी नीट बघायला हव्यात. त्यामुळेच तुम्ही सगळीजणं मला मदत कराल, सहाय्य कराल अशी मी आशा बाळगतो, असंही आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. तेव्हाच अर्णव सरांना सगळीजणं म्हणतात की आतापर्यंत अर्णव सर तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले, मग आम्हीही तुमच्यासाठी नक्कीच काही गोष्टी करू, काळजी करू नका, हेही आता म्हटलेलं असतं. मग अर्णवला सुद्धा सगळीजणं त्याच्या सपोर्टला उभी आहेत ना, हे बघूनच आनंद होतो. कारण प्रत्येकाने ठरवलेलं असतं की अर्णवला मदत करायची, अर्णवला साथ द्यायची आणि तशाच पद्धतीने प्रत्येकजण अर्णवला आता साथ देत असतात. ते अर्णवला म्हणतसुद्धा असतात की आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले, मग आता आम्ही तुमच्यासाठी करणार. असंही आता सगळेच कर्मचारी अर्णवच्या मागे उभं राहून अर्णवच्या बाजूने बोलत असतात. त्यामुळे आता खूपच चांगलं वाटत असतं. ईश्वरी म्हणत असते की या राजेश भोसलेने जो काही घोळ घालून ठेवला आहे त्यातून आपल्यालाच बाहेर पडायचं आहे. आपण एक एक करून ना सगळ्या फाईल्स चेक करूया, तुम्ही कुठेही अडचण आली, कुठेही डाऊट आला तर लगेच येऊन विचारा, आपण क्लिअर करूया ते डाऊट्स. कारण आपल्याला हे सगळं बघणं गरजेचं आहे, कुठे काही चुकते याही गोष्टी बघायला हव्यात. कारण मला असं वाटते की या बिलांमध्ये सुद्धा फ्रॉड केलेला असू शकतो, पण प्रत्येक बिलही वाचून घ्यायला हवीत असंही आता बोललं जात असतं. त्यावर सगळीजणं म्हणतात की हो मॅडम आम्ही सगळं चेक करतो, तुम्ही काळजी करू नका. इकडे अंजली मात्र आता बघत असते की कशा पद्धतीने ईश्वरी अर्णवला या सगळ्या कामात मदत करते. त्यामुळे तिलाही आता रिलॅक्स वाटत असतं, बरं वाटत असतं. कारण खूप छान पद्धतीनेच हँडल करण्याचं काम जे आहे ना ते खरं तर ईश्वरी करत होती आणि त्यामुळेच अर्णवलासुद्धा आधार मिळत होता. आकाश अंजली एकत्रच सगळीजण आता काम करत होते. काम करण्याची खूप जास्त अत्यंत गरज होती, कारण सगळंच हातातनं निष्ठच चाललं होतं. 60% शेअर्स तिच्या नावावर गेलेत तर उद्या ती कंपनीचं नावही बदलू शकते, ही कुठेतरी भीती आता अर्णवला वाटत होती. पण या सगळ्याच्या मागे होता राकेश आणि त्या राकेशला भेटणंसुद्धा तितकंच गरजेचं अर्णवला वाटत होतं. कारण त्या राकेशमुळे आज यांच्यावर ही वेळ आली होती आणि त्या राकेशने यांना पार लोळवलेलं होतं आणि त्यामुळेच हे सगळे दिवस त्यांना आता बघायला लागत होते. आणि त्यामुळेच कुठेतरी ना असा त्याला संताप होत होता, रागराग होत होता. म्हणूनच तो बोलत होता की आताच्या घडीला आपण हे पटकन काम करूया आणि तुम्ही सगळीजण हे सगळ्यामध्ये हेल्प करा. दुसरीकडे ईश्वरीने ते डॉक्युमेंट्स शोधून काढलेले असतात, ज्यामध्ये ते फाईल्स पेपर असतात, ज्या पेपर्सवर सह्या घेतलेल्या असतात अंजलीच्या आणि ते पेपर्स असतात शेअर्सचे आणि यावर अंजली त्यांच्या सह्यासुद्धा आहेत, हे बघा असंही आता म्हटलेलं असतं ईश्वरीने. मग आता ईश्वरीसुद्धा ते बघते आणि अंजलीच्या हातात ते पेपर्स येते. तेव्हा अंजलीला तो दिवस आठवतो ज्या दिवशी तो तिच्याबरोबर प्रेमाने बोलून तिच्याकडनं सगळ्या पेपर्सवर सह्या घेत होत्या. त्यावर आता अर्णव म्हणतो की त्याला मी आता सोडणार नाही. अर्णव आता जेलमध्ये जाऊनसुद्धा राकेशला चांगली स्तंभी देतो. तेव्हा राकेश म्हणतं की मला माहिती होतं की तू इथपर्यंत मला भेटायला येशीलच, ते तुला कसं वाटलं, मी इथे राहून सगळं घालवू शकतो असं देखील राकेश आता बोलत असतो, कारण तू माझ्या नादाला लागला आहे. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी आता बाहेर उभे असतात. तेवढ्याच वल्लरी त्यांचं बोलणं ऐकत असते तर अर्णवला कॉल आलेला असतो आणि अर्णवला कॉलवरनं बऱ्याच गोष्टी कळतात. तर ईश्वरी म्हणत असते की काय झालं, काय कळलं आहे तुम्हाला. तेव्हाच ईश्वरीला अर्णव सांगत असतो की आपल्याला हे कळलं आहे तो खरा गुन्हेगार सापडला आहे. त्यामुळे ईश्वरीसुद्धा आता अर्णवकडे बघू लागते तर वल्लरीला धक्का बसलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.